2024ची विधानसभा निवडणूक झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं। 2019च्या विधानसभेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेलेत। मित्र असणारे शत्रू झाले आणि शत्रू असणारे मित्र झाले। 2024च्या निवडणुकीनंतर आपलं राजकारण टिकवून ठेवण्यासाठी गोकुळशिवाय दुसरा मोठा प्लॅटफॉर्मच नसल्याने सर्वच पक्षातील नेत्यांनी आता गोकुळच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आणि सुरू झाला तो आरोप प्रत्यारोपांचा खेळ। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध हा फक्त सहकाराचा स्तंभ नाही, आता तो जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आणि आर्थिक सत्तेचा पाया ठरलाय। सध्या याच गोकुळ दूध संघावरून फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहेत। सध्या गोकुळचा TRP सर्वात मोठा आहे आणि हा TRP वाढवून दिला तो जिल्ह्यात आणि राज्यात मित्रपक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या महायुतीतीलच 2 आमदारांनी। मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्यात सध्या गोकुळ दूध संघावरून शीतयुद्ध सुरू आहे। सत्तेतील 2 आमदार एकमेकांच्या विरोधात गेल्याने जिल्ह्याचे लक्ष आता या वादावरच लागून राहिले। आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती सुद्धा केली आणि यातूनच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद दिसून आला। काही दिवसांपूर्वीच प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर गोकुळची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता होती। मात्र कालच गोकुळ संस्थेची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट दिले आहेत। त्यामुळे निर्णयावरून कोल्हापुरातील राजकीय क्षेत्रातून मात्र संमिश्र प्रतिक्रिया आल्या। पण या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रात आणि सामान्य लोकांमधून एक नवा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय, या ठिकाणी संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यासाठी संचालक मंडळाने लाखो रुपये फीवर खर्च केलेली रक्कम कोणाच्या खिशातून खर्च करण्यात आली? ही रक्कम संचालक मंडळ खर्ची टाकून गोकुळच्या माथी मारणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत आणि या प्रश्नातून ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असणाऱ्या गोकुळ दूध संघाची आणखी किती बदनामी होणार आहे, हा मात्र मोठा प्रश्न आहे। आता 90 दिवसात निवडणूक कार्यक्रम राबवणे आवश्यक असल्याने निवडणुकीचे पडघम वाजलेत। मात्र शेतकरी दूध सभासद यांना या निवडणुकीच्या माध्यमातून कोणते नवीन लाभ संस्थेच्या माध्यमातून मिळणार हे मात्र पाहावं लागेल। राजकीय ओढाताण झालेल्या या निवडणुकीत शेतकरी हिताचे आणि वितरण व्यवस्थेच्या आणि अन्य स्वरूपात दूध उत्पादक शेतकरी यांना नवीन रोजगार आणि आर्थिक सक्षमतेच्या काही संधी निर्माण होतील की संचालक आणि दूध संस्थाचालक यांच्या युतीत पुन्हा शेतकरी दूध उत्पादक स्वतःच्या हक्कापासून वंचित राहतात, हे मात्र आता पाहावं लागणार आहे। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम। तोपर्यंत धन्यवाद।